जालन्यात जन आक्रोश मोर्चासाठी देशमुख कुटुंबीय दाखल झालेले आपल्यासोबत वैभव देशमुख आहे. तर खरं तर 1 महिना झाला आहे, अद्यापही एक आरोपी फरार आहे आणि सगळीकडे जन आक्रोश सुरू दिसतो सर. जन आक्रोश हा जो समाजाचे म्हणजे भावना आहेत त्यांचा हा जन आक्रोश आहे आणि आमची एकच मागणी आहे की न्याय मिळाला पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. खरं तर काल पैठण येथे देखील मोर्चा सुरू होता. त्यावेळेस आक्रमक भाषणं झालीत. कुठेतरी एक आरोपी पकडला जात नाही असं सगळ्यांचं म्हणणं होतं या प्रकरणातील. काय 1 महिना उलटून गेला तरी अजून आरोपी फरारच आहे, सापडत नाही. जे आरोपी आहे ते पोलीस प्रशासन त्यांचं तर काम करत आहेत, तरी आमची एकच मागणी आहे की जे तुमची प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर करावी आणि महिना होऊन गेलाय तरी ते आरोपी जर पकडत नसतील तर आम्ही न्यायाची प्रतीक्षा किती दिवस करायची आणि आम्हाला तर न्याय हा लवकरात लवकर हवा आहे. खरं तर महाराष्ट्रभर सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी मागणी होती. सगळीकडे जनाक्रोश निघतोय. तरी पण एक आरोपी जो आहे तो पोलीस यंत्रणा असेल, CID आहे, SIT यांना सगळ्यांना सापडत कसं नाही, हा देखील प्रश्न उपस्थित केला जातो. याबद्दल म्हणजे मला तर इतकं काही माहित नाही. पोलीस प्रशासन त्यांच्या प्रकारे त्यांचं काम चालू आहे, ते पण त्यांना पण लवकरात लवकर ते आरोपी सापडतील आणि जे सह आरोपी आहेत म्हणजे त्यांना मदत करणारे कोण आहेत त्यांना पण यामध्ये सह आरोपी करावं, जे CDR नुसार निघतील त्यांना पण आणि त्यांच्यावर सुद्धा कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. खरं तर काल तुम्हाला अश्रू देखील अनावर झाल्याचं पाहायला मिळेल काल परवामध्ये. सध्या तुम्ही सगळं महाराष्ट्रभर फिरताय. काय समाजाचं काय म्हणणं तुम्हाला समाज सांगतोय, काय एकंदरीत समाजाचं मत आहे? समाजाचं पण हेच मत आहे की म्हणजे जो माझ्या वडिलांवर अन्याय झालाय त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि सर्व एकजुटीने या म्हणजे आमच्या पाठीमागे आहेत आणि मी त्यांना सुद्धा एकच विनंती करते, आज तुम्ही मोठ्या संख्येने आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे आहात आणि कायम असेच राहा एवढी विनंती करतो. खरं तर देशमुख कुटुंबीय आपल्या सोबत होतं. धनंजय देशमुख देखील आहेत. देशमुख साहेबांना सर, देशमुख साहेब, खरं तर 1 महिना झालाय, अद्यापही एक आरोपी फरार आहे. आमची मागणी आहे त्याला लवकरात लवकर जेरबंद करावं आणि तपासला वेग आलेला दिसतोय आणि तसाच वेग येत्या 2 दिवसामध्ये सगळं तपास म्हणजे झाला पाहिजे आणि त्या आरोपीला जेरबंद केलं पाहिजे. खरं तर महाराष्ट्रभर सध्या जनाक्रोश मराठा समाज असेल, सकल मराठा समाज, सगळ्या समाजाचं पाहायला मिळतं. तुम्ही महाराष्ट्रभर फिरताय, काय एकंदरीत लोकांची भावना आहेत, काय मत आहे तुम्ही बघता? लोकांची पण भावना आहे आणि आमचं पण मत आहे की जी झालेली घटना आहे ती अत्यंत गंभीर आहे आणि ही घटना परत घडली नाही पाहिजे महाराष्ट्रात आणि त्याच हेतूने आम्ही न्याय पण मागतोय आणि त्याची पण मागणी करतोय की परत ह्या सरकारने आरोपींना एवढी सजा दिली पाहिजे कठोरातली कठोर की ही घटना परत अशी कोणाच्या घरी कोणाच्या नशिबी येऊ नये. हे देशमुख कुटुंब आहे आणि खरं तर जालन्यात महाजन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे देशमुख कुटुंबीय सगळं जे आहे ते जालना शहरामध्ये दाखल झालेलं आहे आणि थोड्याच वेळात जालन्यातल्या जन आक्रोश मोर्चाला जी आहे ती सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी खरं तर धनंजय देशमुख यांचं असं मत आहे की अशी घटना महाराष्ट्रात कुठेही घडू नये आणि जी घटना घडली आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी भावना जी आहे ती देशमुख कुटुंबियांनी व्यक्त केलेली आहे. इरफानसह अक्षय शिंदे, साम TV, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.